नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा इथे मी ही ब्रोकोली घेतली आणि ब्रोकोलीचा पराठा बनवून दाखवत आहे। तो कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी ब्रोकोलीचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 पाण्याने ब्रोकोली आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर बघा इथे मी आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही ब्रोकोली घालून घ्यायची आहे आणि ह्याला झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे। तर बघा इथे मी झाकण ठेवून याला एक उकळी काढून घेते। तर बघा एक 2 ते 3 मिनिटांनंतर याला उकळी आलेली आहे आणि बघा या पद्धतीचं असं हे होतं। तर त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीमध्ये हे काढून घ्यायचे, यातलं पाणी वेगळं करून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे थोडेसे पीस एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल पराठे तर तुम्ही डायरेक्ट ब्रोकोलीचा जो गड्डा असतो तोच तुम्ही पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये धुवून किंवा उकळून घ्या आणि डायरेक्ट तो गड्डा किसला तरी चालेल। पण मला इथे थोडेसेच बनवायचे होते म्हणून मी थोडीशी बाजूला घेऊन आणि त्याचं थोड्याच क्वांटिटीमध्ये पराठे बनवणार आहे म्हणून मी थोडेसेच घेतले आणि या पद्धतीने असे किसून घेते। तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर डायरेक्ट गड्डा किसला तरी चालेल। त्यानंतर आपल्याला यातलं पाणी निचरून घ्यायचं आहे आणि यातली जी उरलेली ब्रोकोली आहे त्याची मी भाजी बनवली आहे आणि या भाजीचा व्हिडिओही मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर जाऊन नक्की बघा। तर बघा या पद्धतीने मी आता इथे सर्व पाणी निचरून घेतलेलं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला ही किसलेली ब्रोकोली घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरलेला आपल्याला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली आणि नंतर त्यामध्ये मसाले घालायचे। तर त्या मसाल्यांमध्ये मी प्रथम पाव चमचा हळद घातली आहे, नंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट घालून घेतलं आहे, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घातलेली आहे। त्यानंतर इथे अर्धासा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथे मी सैंधव मीठ घातले, तुम्ही इथे साधं मीठही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले पूर्ण आपले ब्रोकोलीमध्ये मिक्स झाले पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी थोडंसं लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे, ते 1 चमचा घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा इथे आता आपलं हे सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे इथे आपलं पराठ्याचं सारण तयार आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे गरम होण्यासाठी। तवा गरम होईपर्यंत आपल्याला एक इथे पराठा लाटून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी पोळीच्या पिठाप्रमाणे पीठ घेतलेलं आहे भिजून। त्यानंतर आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यातला आणि अशी अंगठ्याच्या साहाय्याने त्याची वाटी बनवून घ्यायची आहे। तर बघा थोडंसं हाताला पीठ लावून आपल्याला अशी या पद्धतीची आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी करतो आणि पुरण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला वाटी करून त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। सारण भरताना आपल्याला हवं तेवढं सारण आपण भरू शकता किंवा कमी जास्तही करू शकता। तर या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हा पिठाचा उंडा बनवून घ्यायचा आहे। उरलेलं वरती निघालेलं पीठ थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला हलक्या हातानेच पराठा लाटून घ्यायचा आहे। खूपच चविष्ट असा हा पराठा होतो। तर बघा इथे जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवायचे असेल पराठे तर आपण डायरेक्ट ब्रोकोलीचा गड्डा जो आहे तो डायरेक्ट आपण किसून घेऊ शकतो आणि ज्यावेळेस आपण न गरम पाण्यात घालता जर किसला तर त्यामध्ये पाणी काही जास्त निघत नाही, थोडं फारच निघतं आणि जर आपण गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलं तर पाणी त्यामध्ये जास्त निघतं। तर तो असा जो ब्रोकोली किसलेला जो किस आहे तो आपल्याला असा हाताने पिळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा लाटताना फुटत नाही, हे महत्त्वाचं आहे। तर बघा इथे आता पराठा लाटून झालेला आहे आणि गरम तव्यावर आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे आणि असं थोडंसं तेल सोडून आपल्याला दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी आता तेल सोडून पराठा व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घेत आहे। याच पद्धतीने आपल्याला आता सर्व पराठे इथे बनवून घ्यायचे आहे। तर बघा इथे आता आपला पराठाही व्यवस्थित शेकून झालेला आहे। बघा खूपच सुंदर असे पराठे तयार होतात।
बघा आता आपले पराठे बनवून झालेले आहेत. आपण हे पराठे दहीसोबत, कुठल्याही चटणीसोबत, टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.